हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करियर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, महत्त्वाची माहिती अशी आहे, की आज म्हणजे आज शुक्रवार साधारणतः 21 डिसेंबर सॉरी 21 ऑगस्ट 2026. आज परीक्षा परिषदेला गेल्याच्यानंतर काही महत्त्वाच्या घडामोडी जे की खूप मुलं सांगत की 2 दिवसात निकाल लागेल, 4 दिवसात निकाल लागेल, 3 दिवसात निकाल लागेल. हे खूप म्हणजे काही गोष्टी आहेत, हे फॅक्च्युअल आहेत. मागं पण असंच व्हायचं. रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये अफवा उडायच्या. म्हणलं स्वतःच आपण जाऊन एकदा अधिकाऱ्यांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्वतः माहिती घ्यावी. आणि मी पुण्यात असल्यामुळे ह्या गोष्टी खूप सोप्या होतात, की एकदम फॅक्च्युअल माहिती भेटत असते. एवढं सांगायचं होतं. आता निकाल कधी लागेल, म्हणजे जे प्राधान्यक्रम आपण दिलोय, सर्व गोष्टी केलोय, निकाल कधी हे सर्व गोष्टीची माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र राज्य परिषदेला भेट दिल्यानंतर जे महत्त्वाची माहिती आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटल्याच्यानंतर चर्चा काय झाली, ते तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का मित्रांनो, तिथं प्रत्येक वेळेस लाईव्ह करणं, एखादा शॉर्ट व्हिडिओ टाकणं म्हणजे टाकू वाटत नाही. महत्त्वाचा मुद्दा कसा आहे, प्रत्येक वेळेस टाकणं योग्य वाटत नाही, फोटो टाकणं योग्य वाटत नाही. मला ठीक आहे, आज फोटोज काढावी, टाकलं. ठीक आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, तुम्ही पाहू शकता किंवा जॉइन पण करू शकता. नवीन अपडेट तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे मित्रांनो माहिती आहे का? निकालला घेऊन. निकालला झालेली परिस्थिती खूप अशी आहे, की अ, कसं आहे माहिती आहे का? निकालचा विषय जो आहे, निकाल आता ह्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय झाला, की मित्रांनो परीक्षा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी आम्ही जेव्हा संपर्कात असतो त्यांना भेटत असतो. मित्रांनो खूप ते पॅनिक होत आहेत आणि खूप आज साधारणतः काही लोकं म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुकाणू कमिटी आहे. सुकाणू कमिटीची आज मीटिंग आहे या संदर्भामध्ये, निकालाच्या संदर्भामध्ये आणि अ, जे आपलं शिक्षण आयुक्त कार्यालय आहे, त्याच्यातले काही अधिकारी आणि इथले अधिकारी मिळून मीटिंग आहे. मीटिंग त्याच्या संदर्भामध्ये होती, की त्याच्यामध्ये रिझल्ट पण असू शकतो निकाल. निकाल कसा घ्यायचा? ठीक आहे. तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये काय आहे, की विषय काय झाला, निकाल कधी? हा जो घोळ आहे ना, निकाल, पेन थोडंसं ठीक आहे. आता हे निकाल तर हा जो घोळ आहे ना, हा घोळ महत्त्वाचा आहे. कसा? म्हणजे हा घोळ निर्माण झाला, की मुलं खूप पॅनिक होत आहेत. मागच्या वेळेस 13 दिवसाला लागला होता निकाल. ठीक आहे. साधारणतः 13 दिवस तर लागले होते निकाल होण्यासाठी. आता 16 तारखेला आपला टॅब क्लोज झालेला आहे. म्हणजे आज तारीख किती आहे? 21 तारीख म्हणजे साधारणतः 5 दिवस झालेले आहेत. परंतु मित्रांनो 25 म्हणजे 4 सप्टेंबर ठीक आहे आणि 25 ऑगस्ट हे 2 तारीख लक्षात असू द्या तुम्हाला. याचा परिणाम कसा झाला आहे याच्यावरती निकालावरती कसा होतो, कसा होत आहे. त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांशी भेटल्यानंतर त्यांना मी केसच्या संदर्भात पण चर्चा केली. सर 2 याचिका ह्या पडलेल्या आहेत त्याचा संदर्भ काय? तर वरिष्ठ अधिकारीचं म्हणणं आहे, की आम्ही त्यांना त्यांच्या पद्धतीने सुकाणू कमिटी उत्तर देईल. जे कॅव्हेट दाखल करतो, शपथपत्र दाखल करतो त्याच्या पद्धतीने आम्ही देऊ. परंतु त्याचा परिणाम फारसा आम्ही निकालावर पडून देणार नाही. आमची बाय प्रोसेस जी आहे, बाय बाय प्रोसेस जी आहे तर समजा ज्यांचं काम चालू आहे, त्या पद्धतीनं आम्ही काम चालू करणार आहे. चालू झालेलं आहे आणि भविष्यात लवकरच त्याचा निकाल होईल. आता कोणी सांगते, की सर 21 ला 21 ला तरी डेडलाईन संपली आजची. अ, मी मॅडमला किंवा अधिकाऱ्यांना विचारलं, की मॅडम खरंच निकाल 21 तारखेला किंवा कोणी म्हणते 22, कोणी म्हणते 24, कोणी म्हणते 27 काय नेमकं भानगड काय? तर ते म्हणले, की खूप लोकं येतात, संघटनावाले येत आहेत, पत्र देत आहेत, काही पण मागण्या करत आहेत, नाही का? आणि त्यामुळे आम्ही सर्वांना समाधान करण्याचे हे माध्यम आहेत, असं त्यांनी सांगितलं. डायरेक्ट सांगितलं, अनऑफिशियली. म्हणजे काय म्हणतात, तुम्ही जा, पण थोडंसं पोलाइटली बोला. एवढी विनंती तुमचं काम आहे. ते अधिकारी आपल्यासाठी बसलेले आहेत, आपल्यासाठी काम करत आहेत. पण तुमची पण जबाबदारी असते, की तुम्ही जाऊन तिथं पोलाइटली बोललं पाहिजे. आरोग्यंट भाषा वापरू नका. तुम्ही कोणत्याही संघटनेचे असो, त्याचा काही विषय नाही. पण महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की ते जाऊन थोडंसं पोलाईट बोला, जेणेकरून त्यांना पण मान-सन्मान द्या तुम्ही थोडासा. कारण का तुम्ही भविष्यात होणारे शिक्षक आहात. हे त्यांचं एक उत्तर होतं. आणि महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, हे 2 केसचा काही संदर्भ झालेला आहे, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंगवाल्यांचा असेल आणि बी-सी-एवाल्यांचा जो मुद्दा आहे. बी-सी-एवाल्यांचा मुद्दा गणित आणि बुद्धिमत्ता जो विषय आहे, सॉरी गणित आणि विज्ञान त्या विषयाला घेऊन जे प्राधान्यक्रम आलेले नाहीत किंवा इंजिनिअरिंगवाल्यांना मागे तुम्हाला मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, की एस-सी-ई-आर-टीनं प्रस्ताव पाठवून सुद्धा मंत्रालयातल्या बाबूंनी त्यांची सेवा शर्ती क्लिअर न केल्यामुळं त्यांचं सर्व गोष्टी ज्या आहेत, माहिती त्यांचं जी-आर प्रॉपर न काढून त्यांना कुठेतरी भरतीच्या बाहेर काढलं. हा एक तो नियम आहे. कारण का एस-सी-आर-टीने तो पॉझिटिव्ह रिप्लाय पाठवलेलाच आहे. कारण खूप असे काही ब्रँचेस आहेत त्यांना ऑलरेडी अलाउड आहे. ठीक आहे. मॅथ्स सायन्सचा तो विषय त्यांच्या विषयाचा आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा इथं आहे, की त्या 2 केसेसचा परिणाम आपल्या रिझल्टवर होईल का? तर त्यांनी सांगितलं, की नाही. आलं ध्यानात? आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की निकाल कधी? हे जे तुम्ही प्रश्न विचारत होते, अधिकाऱ्यांना भेटल्याच्या नंतर. काय? कधी? महत्त्वाचं पहा. आता पहा ह्याच्यामध्ये काय आहे
निकाल कधी? आता ह्याच्यामध्ये जेव्हा विचार करतो आपण, तर मित्रांनो अ, आजपासून काउंटडाऊन सुरू करा. सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बात, की आजपासून काउंटडाऊन सुरू करा. कारण का त्यांनी म्हटलं, की आम्ही त्याच्या संदर्भामध्ये खूप पॉझिटिव्ह आहोत निकालाच्या. आजपासून काउंटडाऊन सुरू करा म्हणे. कधी पण लागू शकते. मागच्या वेळेस त्यांना शुक्रवार खूप दिवस आवडतो. ठीक आहे. शनिवार आवडतो. समजून जायचं मला काय सांगायचं. पण अ, आजपासून काउंटडाऊन सुरू करा. निकालावर त्याचा फायदा होईलच. अपेक्षा ठेवूया की लवकर निकाल लागावा, जेणेकरून लवकर जॉइनिंग व्हावी. 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे, त्या संदर्भामध्ये त्याच्या अगोदर आपल्यामध्ये घेतल्या पाहिजे. सर्व गोष्टी फायदा झाला पाहिजे आणि लवकरात लवकर शाळा भेटली पाहिजे. सर्वांची आशा आहे, कारण का साधारणतः 5 जूनला 5 जून 2025ला आपली शिफ्ट संपलेली आहे मित्रांनो, पेपरची. तर विचार करा, हे आपलं जाणं आणि हे माहिती घेणं का महत्त्वाचं आहे आणि निकाल कधी लागेल या संदर्भामध्ये तुम्हाला सांगितलं, की आजपासून अपडेट राहा. कधी पण धडाम करून रात्रीच खेळ चालतो आपल्या निकालाचा, ती माहिती तुम्हाला भेटेल. ठीक आहे. त्यांनी तारीख दिली बघा. काय माहिती आहे आजपासून काउंट ते 22 असू शकते, 23, 24, 25 म्हणजे ह्या आता हा जर परत समजा ह्या रविवारपर्यंत नाही लागला, तर परत मी 24ला जाणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे, की फिक्स डेट त्यांनी आम्हाला मेन्शन केलेले नाही. 24 तारखेला सोमवार येतो आणि कोर्टाची तारीख आहे 25. म्हणजे एक क्रोनॉलॉजी थोडीशी समजून जा. असा एक फॅक्ट आहे. होऊ शकते निकाल ह्याच्या अगोदर येईल, असं मला वाटते. त्यांनी सांगितले, की आम्ही जेवढं होईल तेवढं महत्त्वाचं तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये हे करत असताना अगोदर ते बुलेटिन टाकणार आहेत निकालच्या संदर्भामध्ये. ते ते तुम्हाला बाय प्रोसेस तुम्हाला गोष्टी माहिती आहेत. त्यामुळं आज परीक्षेला गेल्यानंतर वरिष्ठ अधिकारी सुद्धा सर्व कामात गुंतलेले आहेत. आज मीटिंग आहे. वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्याच्यात गुंतलेले आहेत आणि त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की तुमचा निकाल लवकरात लवकर लागण्यासाठी ते आग्रही आहेत. मागच्या वेळेस 13 दिवस लागले आणि आता लिमिटेड प्रेफरन्स असल्यामुळे त्यांना काही जास्त असा त्रास होणार नाही. एवढं. आणि राहिला प्रश्न पुढील टप्प्यांचा. त्या पुढील पहिला हा टप्पा होऊ द्या म्हणे. त्या टप्प्याच्या संदर्भामध्ये जे लिखित दिलेलं आहे, त्या लिखित संदर्भामध्ये निर्णय आपण घेऊच. तो विषय नाहीच. पण समजा जर शासनानं आम्हाला मंजुरी दिली, तर आम्ही त्या संदर्भात क्लॅरिफिकेशन देऊ. कारण का वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरील आदेश आल्याच्या नंतरच त्या गोष्टी निर्णय होत असतात आणि ओरिजिनल टर्नओव्हर राउंड ते नियमानुसार लागत असतात. एवढं कोणी पॅनिक व्हायची काही गरज नाही. त्यामुळे एक आनंदाची बातमी अशी आहे मित्रांनो, की परिषदेला भेटल्याच्या नंतर म्हणजे कसं परिषदेला भेटल्याच्या नंतर म्हणजे परिषदेला आपण जेव्हा भेटतो, तेव्हा खूप गोष्टी आपल्या पण जबाबदारीच्या असतात. निकाल का महत्त्वाचा आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण का पुण्यात असल्यामुळे ह्या गोष्टी खूप सोप्या होतात, की आपण जाऊ शकतो, रिॲलिटी माहिती घेऊ शकतो. कारण का हे आपल्यासाठी काही नवीन नाही. म्हणून एवढं सांगायचं होतं. तुम्ही कोणीही भावूक करून घेऊ नका आणि तुम्हाला एक सांगायचं, की निकाल लवकरच ह्या गोष्टीमध्ये होईलच. कारण का? कारण का ते स्वतः ह्या गोष्टीला घेऊन आग्रही आहेत मित्रांनो. मला सांगा 16ला टॅब क्लोज झाला, 17-18 पासून त्यांचा निकाल कधी गोंधळ सुरू झाला आणि कट ऑफ कोणी सांगू शकत नाही. तुम्हाला हे सांगतोय, की कट ऑफ हा मोठा घोळा आहे. लिमिटेड प्राधान्यक्रमाचा मग. तर तुम्हाला कट ऑफ अफवा ह्याचा 100% उद्या त्याचा व्हिडिओ सकाळी तुम्हाला बनवून मी टाकणार आहे. पॅनिक होऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांना आवडलाय आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.